मी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा पहिल्या दिवशी मंत्रालयात गेलो होतो, सगळे सरकारी कर्मचारी दार खिडक्यातून ओसंडून वाहत होते की उद्धव ठाकरेंचं स्वागत करायला. मी तो क्षण अजूनही विसरलेला नाहीये. आणि त्याच्यानंतर मी मुख्यमंत्री जेव्हा होतो तेव्हा मुद्दाहून काही मंत्रालयाच्या कार्यालयात मी भेटी दिल्या. कोणत्या वातावरणात तुम्ही काम करत असता? हे तर मुंबईतलं मंत्रालय. ग्रामीण भागातले तुम्ही तर तुम्हाला काय सेवेच्या ठिकाणी सोयी सुविधा असतील नसतील त्या सुद्धा कोणी बघायला येत नाही. मग एवढं संपूर्ण तुमचं आयुष्य तुम्ही सरकारसाठी नव्हे जनतेसाठी वेचल्यानंतर जर तुम्हाला निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबाला आधार मिळणार नसेल तर आयुष्यभर तुम्ही राज्याला आधार देताय, सरकारला आधार देताय, त्याचा उपयोग काय? मग त्याचा काय उपयोग आहे? म्हणून 10% जी कपात केली जाते त्याच्यामध्ये सुद्धा पारदर्शकता पाहिजे. करायची की नाही? आता तुम्हाला निवृत्ती वेतन देतात, त्याच्यामध्ये 10 वर्ष 25 वर्ष अशा अटी लावले. त्याचं काय करायचं? ह्या काही काय अटी आहेत ना. बरं, आता दुसरी गोष्ट आहे. पुढे आता पुढचा बॅट्समन आलेला आहे. पुढचा बॅट्समन आलेला आहे. नाना, मी बहुतेक 4 आणि 6 मारले असावेत असं वाटतंय. का बाकी राहिलं असेल तर तुम्ही काय ठोकून द्या. बघा, आम्ही स्वतः टोप्या घालून घेतो पण डोक्याला टोप्या घालत नाही. ते काम हे विंध्य सरकार करतं. आणि म्हणून जास्त मी ताणत नाही. जास्त तुमच्या विषयावरती मी बोलण्यापेक्षा तुम्ही तो अनुभव घेता आहात. पण एक लक्षात घ्या, तुम्ही सरकारचे अत्यंत महत्वपूर्ण घटक आहात. आणि आपलं सरकार तुम्ही आणा. आपलं सरकार आणा. तुम्ही सरकार चालवू शकता, तुम्ही सरकार पाडू नये, सरकार बदलू शकता. आणि म्हणून एकच सांगतो तुम्हाला, लोकसभा निवडणुकीच्या वेळेला एक असं वातावरण होतं की मोदी सरकार कोण बदलणार, कोणाच्या मध्ये ताकद आहे. तेव्हा शिवसेनेने एक जाहिरात केली होती की हे सरकार मी बदलणार. तुम्ही प्रत्येकाने ठरवा की हे सरकार होय, हे सरकार मी बदलणार आणि माझे न्याय हक्क मीच मिळवणार. न्याय हक्काचा जो काही लढा तुम्ही उभा केलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला वचन देतो की आपलं सरकार आल्यानंतर तुम्हाला हवी असलेली जुनी पेन्शन योजना तशी जशीच्या तशी अंमलात आल्याशिवाय राहायचं नाही. पण ही जबाबदारी, हा मी शब्द दिलेला आहे, हा शब्द दिलाय, पण या शब्दाची ताकद तुम्ही आहात. या शब्दामध्ये ताकद देण्याचं काम तुम्ही करा एवढीच अपेक्षा नव्हे तर विश्वास बाळगतो. आणि हे वचन तुम्हाला देऊन मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.